आता 5.3 मधला 4 नंबरचा क्वेश्चन, एक ट्रायंगल दिलेला आहे तुम्हाला. काय दिलेलं आहे? ट्रायंगल. कोणता? ABC. प्रत्येक लाईनचा स्लोप काढायचा तुम्हाला, AB, BC आणि AC. आता पॉइंट काय काय दिलेले बघा. हिअर A इज इक्वल टू किती दिलेला आहे? 1 -1. तुमचं झालं का? शांत बसा. B दिलेला आहे 0 आणि 4. C किती दिलेलं आहे? -5 आणि 3. ज्यांचं झालेलं आहे ते आन्सर चेक करा. आता एबीसीचा स्लोप काढायचा आपल्याला. 3 साइड राहतात ट्रायंगल मध्ये, तुम्हाला माहिती आहे. सुरुवातीला फॉर्म्युला लिहून घ्यायचा. वी नो दॅट स्लोप ऑफ लाईन. काय असतो स्लोप ऑफ लाईन साठी फॉर्म्युला सांगा. m इज इक्वल टू y2 - y1 x2 - x1. आता एक एक लाईन घ्या. ए बी, स्लोप ऑफ लाईन ए बी, स्लोप ऑफ लाईन ए बी. आता बघा ए बी चालू आहे, मग y2 - y1. याचा y2 काय? 4. 4 मायनस ऑफ मायनस म्हणजे +1. 0 - 1 म्हणजे येईल हे 4 + 1 5 आणि हे खालचं -1. 0 - 1 म्हणजे काय? -1. म्हणजे आन्सर काय येईल तुमचं? -5. कळालं? पहिलाचा स्लोप आला -5. हा 0 - 1 म्हणजे -1. त्याच्यानंतर स्लोप ऑफ लाईन 3 लाईन बनतात ट्रायंगल मध्ये. किती? 3. दुसरी कोणती बनणार? BC. m इज इक्वल टू काय येईल मग बघा. 3 - 4. त्याच्यानंतर -5 - 0. 3 - 4 -1. -1 अपॉन -5 दोन्ही ठिकाणी मायनस काय होईल ते प्लस. आणि तिसरा स्लोप ऑफ लाईन BC. स्लोप ऑफ लाईन BC झाला. आता AB झालं, BC झालं. आता कोणती उरली? AC. स्लोप ऑफ लाईन AC बघा. AC y2 - y1 म्हणजे 3. हा मायनस ऑफ -1 म्हणजे काय होईल? +1. त्याच्यानंतर -5 -1. 3 + 1 किती होतात? 4 अपॉन -6. कितीचा भाग जातो इथं? हा म्हणजे m इज इक्वल टू तुमचं -2/3. बघा हे जे मायनस साइन असतं कोणाला देऊ शकतो आपण. जनरली मधात देत असतात ते इथे लाईनवरती. असं बघा एकच मायनस साइन असलं तर असं मधामध्ये देऊन टाकायचं. सोपं आहे. बघा आता 5 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय तुम्हाला पॅरलोग्रामचे कोऑर्डिनेट्स आहे का नाही ते शो करायचं तुम्हाला. पॅरलोग्राम आता तुम्हाला कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. शो दॅट ABCD आर द व्हर्टायसेस ऑफ पॅरलोग्राम. ए चे कोऑर्डिनेट्स किती आहे? -4 आणि -7. एका खाली एक लिहा म्हणजे तुम्हाला घेताना सोपे जातील ते नंतर. बी चे कोऑर्डिनेट्स आहे -1 2. सी चे कोऑर्डिनेट 8 5 आणि डी चे किती आहे? 5 - 4. कोणा झालेलं आहे का आन्सर? कोणा झालेलं आहे? बर, ज्यांचं आलेलं नाही तिकडे लक्ष द्या. बघा आता स्लोप ऑफ लाईन AB. आता AB चालू आहे, मग याचा बघा. आता हे तर फॉर्मॅलिटी असते ती. वी नो दॅट स्लोप ऑफ लाईन m इज इक्वल टू y2 - y1 x2 - x1. फॉर्म्युला पुट डाऊन करायचा पहिले, राईट डाऊन. आता AB बघा m इज इक्वल टू काय येईल? 2 मायनस ऑफ -7 प्लस -1. हा कोऑर्डिनेट मायनस आहे 4. 2 + 7 किती? 9. आता मोठी संख्या कोणती आहे? 4. 4 मधून 1 गेला 3. मोठ्या संख्येचा साइन. आता इथं भाग कितीचा जातो? 3चा. m ची किंमत किती आलेली आहे? 3. कळालं? आता हा झाला स्लोप ऑफ लाईन AB. दुसऱ्या स्लोप ऑफ लाईन BC. स्लोप ऑफ लाईन BC मध्ये बघा काय होईल मग. आता BC 5 - 2 y2 - y1 लक्षात राहू द्यायचं. x2 - x1. 8 मायनस ऑफ -1 म्हणजे काय रे? प्लस. 8 + 1 म्हणजे काय आलंय? 3/9. 3चा भाग चालला. आता लक्ष द्या हा भाग उलटा होता म्हणून आन्सर 3 होतं. इथं 1/3 चा आन्सर येईल कारण अंशामध्ये 1 उरलेला आहे. त्याच्यानंतर सोपे क्वेश्चन आहे म्हणून फास्ट मध्ये घेते याला. हा फर्स्ट, हा सेकंड,
त्याच्यानंतर थर्ड साइड कोणती बनते, सी डी. स्लोप ऑफ लाईन सी डी. बघा स्लोप ऑफ लाईन सी डी. सी डी शेवटचा कोऑर्डिनेट डी म्हणजे y2 मायनस y1 -4 -5 x2 मायनस x1 5 -8. दोन्ही संख्यांचा साईन सारखं ऍडिशन होईल, -9 होईल. आता साईन वेगळे, 8 मधून 5 मोठ्या संख्येतून छोटी संख्या 3 मोठ्या संख्येचा साईन मायनस कितीचा भाग जातो, 3चा. दोन्ही ठिकाणी मायनस मायनस असल्यामुळे काय होईल, ते प्लस कॅन्सल होईल किंवा प्लस होतील. आता हे झालं थर्ड. आता एक साईड बघा, ए बी झाली, बी सी झाली आणि सी डी झाली. आता आपला चौकोन काय असतो, असा चौकोन असतो, ए बी सी डी. ए बी झालं, बी सी झालं, सी डी झालं. आता कोणती उरली, एडी. मग स्लोप ऑफ लाईन एडी फास्ट सांगा. स्लोप ऑफ लाईन ए डी एम इज इक्वल टू, आता हे सर्व फॉर्म्युले झालेले म्हणून फास्ट मध्ये घेते बरं. ए डी -4 + 7, कारण तुम्हाला मी सांगितलेलं आहे -4 मायनस ऑफ मायनस होतील +5 मायनस ऑफ मायनस +4 म्हणजे किती आले, 3/9. मोठ्या संख्येत साईन प्लस राहील, 1/3. एम इज इक्वल टू 1/3. हे झालं 4. आता बघा फ्रॉम 1 2 3 and 4. आता 1 2 3 4 वरून काय लक्षात येतं तुम्हाला, स्लोप कोणाकोणाचे सारखे बघा. याचा 3 आहे, याचा 3 आहे, याचा 1/3 आहे, याचा 1/3 आहे. म्हणजे काय, स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन ए बीच्या बरोबर कोण आहे, सी डी. म्हणजे देअरफॉर ए बी इज पॅरलल टू सी डी. त्याच्यानंतर खाली टाकायचं स्लोप ऑफ लाईन दुसरी साइड कोणती आहे, बी सी इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन ए डी. आता म्हणजे काय, हे पण काय राहील मग, देअरफॉर बी सी इज पॅरलल टू ए डी. देअरफॉर क्वाड्रिलेटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. पॅरलोग्रामच्या ऑपोजिट साइड कशा असतात, सारख्या. समजलं, घ्या लिहून. आता हे क्वेश्चन होते इझी. आता थोडा वेगळा क्वेश्चन आहे 6 नंबरचा. स्लोप दिलेला आहे तुम्हाला. स्लोप म्हणजे कोणती व्हॅल्यू दिलेली असेल सांगा बरं, एम ची व्हॅल्यू दिलेली. फॉर्म्युलामध्ये y2 मायनस y1 x2 मायनस x1 एखादी व्हॅल्यू अननोन असेल कोणती तरी. सिंपल आहे ते पण, राईट हँड साइड मध्ये एखादी व्हॅल्यू अननोन असेल. बघा 6 नंबरचा क्वेश्चन. आता जे दिलेले ते लिहून घ्यायचं सुरुवातीला. r इज इक्वल टू दिलेले तुम्हाला 1 -1, s दिलेलं आहे -2k आणि स्लोप दिलेला आहे, स्लोप ऑफ लाईन RS. म्हणजेच कशाची व्हॅल्यू दिलेली आहे, m. किती दिलेली ती, -2. आता फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, काय असतो फॉर्म्युला, एकदा फॉर्म्युला मेन्शन करायचा. वी नो दॅट स्लोप ऑफ लाईन m इज इक्वल टू काय असतं, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन कोणती दिलेली आहे, RS. m ची किंमत दिलेली आहे -2. y2 बघा, y2 किती आहे, k. मायनस ऑफ -1 +1. x2 किती दिलेला आहे, -2. हा दिलेला आहे +1. -2 बरोबर k +1 ॲज इट इज ठेवा. मोठी संख्या 2 आहे. हा एक मिनिट हा -1. आता दोन्ही संख्यांचे साइन काय सारखे, -2 -1 काय होईल, -3. आता k +1 -2 इंटू -3 क्रॉस मल्टिप्लाय करा, त्याला मायनस मायनस होईल प्लस किती येईल ते 6. k +1 इज इक्वल टू 6. हा 1 तिकडे जाईल, मग k इज इक्वल टू काय होईल 6 - 1. k ची व्हॅल्यू आली 5. एकदम इझी क्वेश्चन आहे, येऊन घ्या. 7 नंबरचा सॉल्व करा तुम्ही.
सेम क्वेश्चन आहे 7 नंबरचा. हा बघा काय काय दिलेले बघून घ्या. कोऑर्डिनेट काय काय दिलेले. बी चे किती दिलेले के आणि -5. सी चे दिलेले 1 आणि 2 आणि स्लोप ऑफ लाईन BC म्हणजेच m बरोबर किती दिलेले 7. मग आता एकदा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. हे एवढं टाकायचं बघा. वी नो दॅट स्लोप ऑफ लाईन m इज इक्वल टू y2 - y1 x2 - x1. फॉर्म्युला मेन्शन करायचा. स्लोप ऑफ लाईन BC m ची किंमत दिलेली आहे 7. आता y2 - y1 म्हणजे 2 -5 म्हणजे 2 + 7 आणि हा काय होईल 1 - k. हा एक मिनिट डायरेक्ट आन्सर लिहिलो तुम्ही. 2 - -5 2 + 5 1 - k. क्रॉस मल्टिप्लाय करा. 7 ब्रॅकेट 1 - k. इकडे आलं 2 + 5 म्हणजे 7. काय बघा कसं असते. क्रॉस मल्टिप्लाय करावं लागतं आपल्याला. 7 याला मल्टिप्लाय करा आणि 2 + 5 झाले 7. मग 1 - k इज इक्वल टू काय होईल 7 कसे मल्टिप्लिकेशन मध्ये. इकडे गेल्यानंतर काय होईल अपॉन मध्ये. 1 - k बरोबर किती होईल 1 कारण कितीचा भाग चालला हा 1 चा. बरोबर आहे. आता -k बरोबर काय होईल हा 1 तिकडे पाठवा. बरोबर आहे. -k बरोबर 0 म्हणजे दॅट इज k ची व्हॅल्यू किती येईल 0. हा मायनस तिकडे गेल्यावर काय होईल 0च होणार. समजलं. हे परफेक्ट लिहायला शिका. तुम्हाला आन्सर माहिती होतं 0 म्हणून तुम्ही आणलं ते. हे असं परफेक्ट आणावं लागेल. कळालं का. आता 6, 7 मध्ये तुम्हाला एकच साईड अननोन होती. आता इथं 2 साईड काढावं लागतील तुम्हाला. एका साईड मध्ये के अननोन होता डायरेक्ट काढू शकत होते. आता इथं 2 साईडचा यूज करून के काढायचा आहे तुम्हाला. कसं काढायचं बघा. आता लास्ट क्वेश्चन आहे आपला. काय काय दिलेलं आहे गिवन लिहायला शिका सुरुवातीला. गिवन नंतर तुम्हाला क्वेश्चन सोपा होऊन जाईल. हिअर काय काय दिलेलं आहे. PQ इज पॅरलल टू RS आणि कोऑर्डिनेट दिलेले. P चे कोऑर्डिनेट्स किती सांगा 2 4. त्याच्यानंतर Q चे 3 6. त्याच्यानंतर R 3 1 आणि S 5 k. आता फॉर्म्युला लिहायचा आपला. काय आहे फॉर्म्युला. स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ लाईन सांगा काय असतो फॉर्म्युला. स्लोप ऑफ लाईन इज गिवन बाय. तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगतो ज्यांना जे आठवल ते. वी नो दॅट स्लोप ऑफ लाईन किंवा स्लोप ऑफ लाईन इज गिवन बाय m इज इक्वल टू y2 - y1 x2 - x1. आता एक एक लाईन घ्यायची. स्लोप ऑफ लाईन. नाऊ स्लोप ऑफ लाईन PQ. सुरुवातीला PQ घ्या. m इज इक्वल टू काय येईल सांगा मग PQ 6 - 4 3 - 2 किती येईल 6 - 4 अपॉन 1. m ची किंमत 2. हा फर्स्ट. दुसरं काय स्लोप ऑफ लाईन PQ झाली. दुसरी कोणती आहे RS. स्लोप ऑफ लाईन RS. बघा आता इथं भरपूर लाईन बनतात. PQ बनते QR बनते RS बनते PS बनते. पण आपल्याला घ्यायच्या कोणते फक्त PQ आणि RS. RS मध्ये कोणते पॉईंट आहे बघा RS K - 1 आणि दुसरा 5 - 3. मग m इज इक्वल टू काय येईल K - 1 अपॉन 2. हा झाला सेकंड नंबर. नाउ PQ इज पॅरलल टू RS. बरोबर आहे. PQ काय दिलेले तुम्हाला पॅरलल टू RS. मग स्लोप कसे असतील इक्वल. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन PQ इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन RS. पॅरलल म्हणजे काय रे त्यांचे स्लोप कसे सारखे. मग आता स्लोप सारखे तर सारखे घेऊन घ्या. देअरफॉर K - 1 अपॉन 2 इज इक्वल टू 2. हे दोन्ही स्लोप कसे दाखवायचे सारखे. मग K - 1 हे 2 तिकडे गेल्यावर नंतर काय होतील मल्टिप्लाय 4. K इज इक्वल टू 4. 1 तिकडे गेल्यानंतर प्लस K ची व्हॅल्यू 5.
थोडा डिफरंट क्वेश्चन आहे पण सोपं आहे. कळालं का? हा 3 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. घ्या लिहून. बघा सॉल्व एक्झाम्पल 1 2 3 4 पेज नंबर 120 आणि 121. सॉल्व एक्झाम्पल 4 सोडून आणायचे.